तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर नव्या व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे मित्रांनो। आज आपल्याकडे बघू शकता विवोचा V50 आलेला आहे। आता सगळं 2 दिवस झाले लॉन्च होऊन, तर आज हा फोन तुमच्यासाठी मी दाखवतोय। याचा पूर्ण रिव्ह्यू दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या फोन मध्ये कॅमेरा वगैरे सगळे फीचर्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि याचा कलर म्हणजे रेड रोज कलर आहे या फोनचा। तर हा फोन तुम्ही जर फ्लिपकार्ट वरती बघितला ना, तर तिथं प्री ऑर्डर दाखवतो, म्हणजे अजून फ्लिपकार्ट वरती सुद्धा आलेला नाही हा फोन। तुमच्यासाठी हा फोन मी घेऊन आलो आज मार्केटमध्ये। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। तर चला व्हिडिओला करूया सुरू। तर फायनली आता आपण Vivo V50 ची अनबॉक्सिंग करणार आहे तुमच्या समोर। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा आता, तर फायनली आता Vivo V50 आता अनबॉक्सिंग होते। तर बघू शकता किती भारी फोन आहे। मला तर खूप आवडलेला आहे। मी तर या फोनच्या लुकवरच फिदा आहे, कारण कॅमेरा वगैरे सेटअप वगैरे खूप छान वगैरे दिला आहे। म्हणजे पहिल्यापेक्षा तर भारीच दिलेला आहे। पहिला फोन तुम्ही जर कम्पेअर केला तर हा फोन कधी पण बेस्ट आहे त्यामध्ये। त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा केस कव्हर येतं। केस कव्हर एकदम इझी आहे आणि फ्लेक्झिबल एकदम, तुम्ही इझिली कॅरी वगैरे करू शकता। त्यानंतर याच्यामध्ये चार्जर येतं। सगळ्यात मेन आपलं असतं चार्जर, तर 90 वॅटचं सुपर चार्जर येतं यामध्ये। त्यानंतर केबल वगैरे येते, तर केबल वगैरे पण खूप छान दिलेली, A to C टाईपमध्ये केबल दिलेली आपल्याला ही। तर बघू शकता तुम्ही आता। आणि त्यानंतर यामध्ये तर सिम कार्ड पिन बघू शकता तुम्ही आता, अशा प्रकारे येते ती। आणि फायनली डॉक्युमेंटेशन तुम्ही बघू शकता, तर डॉक्युमेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे। फायनली आपण अनबॉक्सिंग करू त्याची। बघू शकता तुम्ही, मला तर खूप आवडलेला हा फोन। तर बघा किती छान दिसतोय। आणि याचे रिव्ह्यू वगैरे मी तुम्हाला दाखवणार एंड पर्यंत हा व्हिडिओ बघा। तुम्हाला साईडने वगैरे सगळं, तुम्हाला कॅमेरा वगैरे याचा किती आहे, बॅटरी बॅकअप किती याचा सगळं दाखवणार टोटली। तर बघू शकता फोन कसा आहे। याचा लुक तर मला खूप आवडलेला आहे। आणि साईडने बघू शकता तिथे नाव वगैरे रिंग लाईट वगैरे दिलेलं आहे याला, म्हणजे तुम्ही इझिली व्हिडिओ शूट करू शकता आरामात। आणि यामध्ये 3 कलर येतात मित्रांनो। तर पहिला म्हणजे आपला रेड रोज, तर रेड रोज तर आपल्याकडे अवेलेबल आहे। बघू शकता रेड रोज असा आहे। त्यानंतर अजून 2 कलर येते, म्हणजे स्टार ब्ल्यू आणि टायटॅनियम ग्रे। तर हे कलर अवेलेबल नाही, स्क्रीनवर बघू शकतो मी। तर आता स्टार ब्ल्यू कलर इथं बघू शकता, त्यानंतर टायटॅनियम ग्रे इथं बघू शकता तुम्ही आता। आणि हा रेड रोज तर आपल्याकडे अवेलेबल आहे। इथे तुम्ही दोन्ही फोन बघू शकता किती सुंदर दिसत, एक रेड रोज आणि दुसरा स्टार ब्ल्यू। त्यानंतर इंडियाचा हा सगळ्यात स्लिम फोन आहे। 6000 बॅटरी बॅकअप मध्ये येतो। 7.5 mm थिन दिलेला आहे यामध्ये। त्यानंतर आता आपण वजन वगैरे केल्याचं तर 201.4 ग्राम भरलेलं आहे, काही वजन नाही याचं। त्यानंतर आता स्क्वॉट्स आणि एक्सटेन्शन अल्फाचं प्रोटेक्शन वगैरे दिलेलं आहे, तर खूप भारी आहे। त्यानंतर पोर्ट्स अँड बटन आता बघूया आपण। तर बघा मायक्रोफोन, स्पीकर ग्रिल, टाईप-C 2.0 USB आहे आणि सिम कार्ड ट्रे इथं आहे। आणि मायक्रोफोन वगैरे तर दिलेला आहे इथं, खूप भारी स्लॉट वगैरे दिलेले आहे। तर स्पीकर ग्रिल मला यामध्ये खूप आवडलेलं आहे। त्यानंतर आता साईडने बघूया, लेफ्ट साईडने तर व्हॉल्यूम रॉकर आहे आणि पॉवर ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे। नंतर कॅमेऱ्याच्या बाजूने जर बघितलं तर स्पीकर ग्रिल, नॉईज कॅन्सलिंग मायक्रोफोन अवेलेबल आहे। त्यानंतर आता आपण सिम कार्ड वगैरे बघूया। तर आता इथं बघू शकता तुम्ही, तर ड्युअल नॅनो सिम कार्ड स्लॉट अवेलेबल आहे आणि नो SD कार्ड स्लॉट आहे इथं। तर आता डिस्प्लेची बात करूया। तर डिस्प्ले बघा आता 6.77 1.5K क्वाड कर्व AMOLED डिस्प्ले। तर मला याचा डिस्प्ले खूप आवडला आहे। 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे मित्रांनो, खूप भारी दिलेलं आहे। तर डिस्प्ले बघा किती भारी दिसतोय, लुक्सवर फिदा आहे मी या फोनच्या मित्रांनो, खूप भारी आहे। इथं आता पीक ब्राईटनेस बघू शकता आणि HBM बघू शकता। आणि या नव्या फोनमध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे तो POD कर्व डिस्प्ले आलेला आहे या फोनमध्ये। आणि जुना फोन जर कम्पेअर केला तर त्याच्यामध्ये साईड कर्व होता अवेलेबल। तर बघू शकता किती चेंजेस केलेले आहे। तर आता हा फोन बघू शकता तुम्ही किती भारी, पोर्ट्रेट मोड सगळे मोड एकदम प्रॉपर दिलेले आहे या फोनमध्ये। मला तर हा फोन खूपच आवडलेला आहे आणि तुम्ही नक्की जा आणि हा फोन बाय करू शकता। आणि याची प्राइस वगैरे जास्त नाही, याची प्राइस वगैरे तुम्हाला मी ॲट द एंड सांगणारच आहे। तर आता काही स्पेसिफिकेशन्स वगैरे बघूया या फोनचे। तर स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 3 4nm आणि जुना 4 जर कम्पेअर केला तर इथं बघू शकता तुम्ही आता। आणि त्यानंतर स्कोर वगैरे बघू शकता, अंतू स्कोर दिलेला आहे, तर 8 लाखच्या जवळपास स्कोर आलेला, तर खूप भारी आहे। त्यानंतर 8/128 बघू शकता, 128 256। त्यानंतर चार्जर वगैरे भरपूर जण बोलतात। बॅटरी बॅकअप खूप भारी, 6000चा बॅटरी बॅकअप दिलेला आहे यामध्ये। जुना 4 कम्पेअर केला तर 5,500 होता। तर आता परफॉर्मन्स वगैरे बघूया या फोनचा, कशा प्रकारे परफॉर्मन्स वगैरे तिथं गेमिंगला। तर गेमिंग वगैरे आपण इझिली नॉर्मल गेमिंग करू शकतो। तर आता गेमिंगचे काही स्लॉट्स वगैरे घेतले तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम स्मूथ वगैरे चालतो। त्यानंतर आता मल्टीमीडिया बघू शकता आता आपण। तर मल्टीमीडियामध्ये बघू शकता इथे तुम्ही HDR सपोर्ट दिलेला आहे, खूप भारी, म्हणजे तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ 4K वगैरे एकदम HDR मध्ये बघू शकता। आणि याचा डिस्प्ले वगैरे मी चेकआउट केला तर डिस्प्लेवर बघा किती एकदम कलरफुल, डिलाइटफुल, एकदम चित्र भारी दिसतंय। त्यानंतर याच्यामध्ये एक सगळ्यात भारी मोड दिलेला आहे। तर बघा हा लाईट वगैरे बघा कसा चेंजेस होतो, स्क्रीनवर फक्त एक टच करायचं आणि हा चेंजेस होतो। त्यानंतर कॅमेरा वगैरे सगळ्यात मेन येतं कॅमेरा। तर आता कॅमेरा क्वालिटी बघूया आपण।
तर आता रिअर कॅमेरा बघा, तर 50 MP चा रिअर कॅमेरा अल्ट्रा वाईड, त्यानंतर 50 MP प्रायमरी आणि फ्रंट कॅमेरा तर बघितला तर 50 MP दिलेला आहे. यामध्ये तुम्ही इझिली सेल्फी वगैरे घेऊ शकता. त्यानंतर मी काही फोटो वगैरे क्लिक केले तर हे फोटो तुम्ही नक्कीच बघा. आता त्यानंतर तुम्हाला मी टेस्टिंग वगैरे दाखवणार फ्रंट कॅमेऱ्याची क्लॅरिटी वगैरे कशी. तर बघा आता मी क्लॅरिटी वगैरे दाखवतो. तर आता पोर्ट्रेट मोडमध्ये घेतोय आणि नाईट मोडमध्ये काही पिक्चर वगैरे कॅच केलेले मी ते तुम्हाला ते सुद्धा दाखवणार ॲट द एंड. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता खूप सारे मोड वगैरे दिले. मला तर याचा पोर्ट्रेट मोड खूप आवडलेला आहे. खूप भारी क्लिक होतं मित्रांनो. मी तर भरपूर सारे पिक्चर्स वगैरे घेतले आणि याच्यामध्ये सेटिंग वगैरे बघू शकता. इझिली पियानो मोड सगळे मोड अवेलेबल आहे यामध्ये. त्यानंतर 4K शूट तुम्ही करू शकता इझिली. व्हिडिओ 4K शूटमध्ये तुम्ही शूट आउट करू शकता. अल्ट्रा वाईड ऑटो फोकस दिलेला आहे यामध्ये. हे तर खूप भारी फीचर्स आहे, मला तर खूप आवडलं. नाईट, पोर्ट्रेट, फोटो, व्हिडिओ सगळे मोड अवेलेबल आहे. आणि यामध्ये तर हा लाईट जर बघितला ना तुम्ही, खूप भारी लाईट आहे. म्हणजे नाईट मोडला तुम्ही इझिली असे कॅप्चर करू शकता फोटो. आणि आता बात करूया OS UIची. तर 15 फंटच OS अवेलेबल आहे. 4 इयर्स सिक्युरिटी अपडेट्स आहे, 3 इयर्स मेजर अपडेट्स आहे यामध्ये. त्यानंतर या काही ॲप वगैरे देता, तर या ॲप आपण अनइन्स्टॉल इझिली करू शकतो. साईड ॲप्स त्या अनइन्स्टॉल इझिली करू शकतो आपण. आणि यामध्ये विवोच्या काही स्टोअरचे ॲप दिलेल्या आहेत, तर त्या राहून दिल्या तरी चालतील. तर सर्व्हिस रिकमेंडेशन बघू शकता. त्यानंतर लाईव्ह ट्रान्सलेट आपण करू शकतो इझिली AI थ्रू. तुम्हाला माहितीच आहे हे अवेलेबल. आणि यामध्ये एक खूप छान फीचर्स दिले, ते सर्कल टू सर्चचं फीचर्स दिलेलं आहे. त्यानंतर कनेक्टिव्हिटी आता बघू शकता. 9 5G बँड्स, ड्युअल 4G वोल्ट, Wi-Fi 6 आणि ब्लूटूथ 5.1चं कन्व्हर्जन दिलं आहे. त्यात मेन गोष्ट सेन्सरची. तर सेन्सर सगळे अवेलेबल आहे या फोनमध्ये, तुम्ही इझिली बघू शकता. तर इन डिस्प्ले फिंगरप्रिंटसुद्धा अवेलेबल आहे आणि फेस लॉकसुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर आता इथं IP68 डस्ट अँड वॉटर रेजिस्टन्स बघू शकता तुम्ही. म्हणजे पाण्यात वगैरे जर टाकलात तर याला रेजिस्टन्स वगैरे दिलेलं आहे. तर गरम पाण्यात टाकलात तरी काहीच होणार नाही फोनला. USB 2.0चा सपोर्ट आहे. त्यानंतर डिजिटल राईट्स मॅनेजमेंट दिलेलं आहे इथं. आणि इथं ब्राईटनेस इझिली तुम्ही ऑटो करू शकता, ब्राईटनेस मॅनेज करू शकता. आणि इथं फोन वगैरे टच वगैरे मी करून बघितलं तर रिफ्रेश रेट तुम्हाला सांगितलं किती भारी रिफ्रेश रेट दिलेला आहे या फोनचा. तर तुम्ही इझिली हँडल करू शकता हा फोन. आता सेटिंगमध्ये आपण येऊया. तर अबाउट फोनमध्ये बघू शकता 15 फन टच OSचा दिलेला आहे इथं सपोर्ट. त्यानंतर आता खाली सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशन स्टेटस वगैरे तर तुम्ही बघू शकता. तर आता सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे OS व्हर्जन दिलेलं आहे. इथं सांगितलंच तुम्हाला मी कशाप्रकारे दिलेलं आहे. तर असा होता हा फोन. तुम्हाला हा फोन जर आवडला तर इझिली तुम्ही बाय करू शकता. तर त्याचा लुक्स बघू शकता तुम्ही, किती भारी लुक दिलेला आहे. मग मी तर या लुकवरच फिदा आहे खरंच. बॅक कॅमेरा वगैरे एकदम स्टायलिश फोन दिलेला आहे. आणि प्राईस वगैरेची जास्त काहीच नाही. तुम्हाला ॲट द एंड मी तुम्हाला प्राईस वगैरे सांगणार आहे या फोनची, किती प्राईसमध्ये आपल्याला हा भेटलेला आहे. तर आता ती सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे या फोनची प्राईस वगैरे काय असेल. तर प्री बुक नाव तुम्ही बघू शकता इथं. 8/1/28ची प्राईस 34,999, 8/2/56ची प्राईस 36,999 आणि 12/512ची प्राईस 40,999. तो इझिली बी तुम्ही घेऊ शकता हा फोन, खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर तर अवेलेबल नाही आहे. मी कुठून घेतला तुम्ही आता बघा शेवटपर्यंत. वगैरे बघितला आहे, तुम्हाला सगळा रिव्ह्यू वगैरे दाखवला या मोबाईलचा. तुम्हाला जर हा मोबाईल जर आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा मोबाईल मित्रांनो एक सांगायचं राहिलं, हा मोबाईल जर तुम्ही फ्लिपकार्टवर गेले ना तर अवेलेबल नाही आहे तिथं. तर तुम्ही आता विचार करला असं कुठून घेतला असेल हा मोबाईल. तर तुम्हाला जर हा मोबाईल बाय करायचा असेल ना, श्री साई मोबाईल, पिंपळवाडी रोड, साईश कॉर्नर शेजारी, तिथे जाऊन तुम्हाला हा मोबाईल इझिली अवेलेबल आहे. तिथे तुम्ही जाऊन बाय करू शकता इझिली. आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. डेली आपण नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.